त्यांना काय बोलायचं ते जाऊ दे, पण मराठी माणसाची खूप इच्छा होती. ती आज इच्छा हे दोन भाऊ पूर्ण करतील आणि मराठी माणूस पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात हा या दोन भावांच्या मागे उभा राहील, एवढं मात्र नक्की. निवडणुकीत काय फरक पडणार का? पाहिलं दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे दोन शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे, त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र आल्यावर कुठला फरक पडणार का? त्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात भगवाच फडकेल महायुतीचं. ते त्यांना काय बोलायचं बोलू द्या. मराठी माणूस दाखवेल की कोणाचा झेंडा फडकेल ते. तुम्ही लोकांना, मतदारांना गृहीत धरू नका. पैसे वाटले म्हणजे सगळ्या गोष्टी होत नाहीत, पण मतदार दाखवून दिल्या ना की नक्की काय होईल ते. लाडक्या बहिणीमुळे आम्ही आलो असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांना काय वाटतं ते त्यांना वाटायचं ते वाटू द्या. आम्ही आमचं सांगितलंय की आता ह्या इलेक्शनला, ह्या निवडणुकीत कळेल की नक्की कोण झेंडा कोणाचा फडकेल आणि मराठी माणूस कोणाकडे आहे. मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीत तरुणांची संख्या मोठ्या संख्येने दिसत आहे. ठाण्यामध्ये देखील तरुण जे ते एकवटलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एक आनंद वेगळा आहे. एक वेगळाच आनंद झाला आहे की दोन भाऊ एकत्र आलेत. तब्बल 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आलेत आणि तरुणांसाठी नेहमीच ठाकरे परिवारांकडून एक वेगळीच संधी उपलब्ध करण्यात आली आहे आणि तरुण लोकांना एक वेगळी संधी नेहमीच ठाकरे परिवाराकडून देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून नेहमीच तरुणांना म्हणजे निवडणूक लढण्यासाठी संधी दिली जाते. मोरे साहेब, येणाऱ्या काळात भाषणं कशा प्रकारचे होणार आहेत दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे ठाण्यामध्ये? ठाण्याच्या समस्यांवरती एवढी वर्ष जे लोक होते त्यांनी काय ठाण्याचं वाटोळं लावलंय त्याच्यावरती होईल भाषणं. कारण का निवडणूक आला की ठरलेलंच असतं काय ठराविक आम्ही हे करू. ठाकरे बंधूंची आज युतीची घोषणा होणार आहे. पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली जाणार आहे. पत्रकार परिषद होणाऱ्या हॉटेल ब्ल्यू सी या ठिकाणी लागलेल्या बॅनरवरती बाळासाहेबांचा फोटो आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल आणि मनसेचं इंजिन या ठिकाणी फोटोमध्ये आपण बघू शकतोय. तर मनसेचं इंजिन या ठिकाणी मशाल घेऊन धावणार आहे. थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे. गिरीश, काही वेळातच ही पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होणार आहे. कशा प्रकारची तयारी आहे, कशा प्रकारचा माहोल या ठिकाणी तयार करण्यात आलाय? नक्कीच आपण पाहतोय की ज्या ठिकाणी पत्रकार परिषद होते एक छोटेखानी स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. एक टेबल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यासोबतच दोन खुर्च्या आपल्याला दिसत आहेत. यावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे बसतील आणि जो बॅनर मागे लागलेला आहे त्यावर आपण पाहतोय की मनसेचं जे चिन्ह आहे इंजिन ते दिसतंय, तर दुसरीकडे मशाल जे चिन्ह शिवसेनेचं आहे ते दिसतंय आणि मध्यभागी शिवसेनेचे जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी. आणि पत्रकार परिषदेचं हे आयोजन एका भगव्या रंगाच्या आणि पांढऱ्या रंगाच्या या बॅनरवरती करण्यात आलेलं आहे. आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे 12 वाजता पोहोचतील. 12 वाजता पोहोचल्यानंतर जे विविध नेते, पदाधिकारी, खासदार, आमदार आहेत त्यांच्या बसण्याची एक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रसार माध्यमांचे वेगवेगळे जे कॅमेरे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. डॉग स्क्वॉड जे आहे ते सध्या या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र जे आहे ते सुद्धा आपण पाहतोय की सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण परिसर किती सुरक्षित आहे ते देखील तपासून पाहिलं जात आहे. मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत. आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महत्त्वाकांक्षी पत्रकार परिषदेमधून युतीची घोषणा होणार आहेत. आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यासोबतच राज ठाकरे या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. ठाकरे बंधूंची युतीची घोषणा ही हॉटेल ब्ल्यू सी या ठिकाणी होते. हे तेच हॉटेल ब्ल्यू सी आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणाला बदलणाऱ्या अनेक गोष्टी घडल्या. तर दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. एक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आता या ठिकाणी काही वेळातच उद्धव ठाकरे देखील दाखल होणार आहेत. राज ठाकरे इथे येतील. तर राज ठाकरे देखील शिवतीर्थहून थोड्याच वेळामध्ये इथे येतील. दोघे बंधू एकत्रच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल होणार आहे. आणि त्याच नंतर वरळीमधील हॉटेलमध्ये जाऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. अवघा अर्धा तास बाकी आहे 12 वाजण्यास आणि त्याच नंतर पत्रकार परिषदेत आता ठाकरे बंधूंची युती या ठिकाणी जाहीर केली जाईल. ही दोन दृश्य आपण बघतोय. मराठी माणसाची नेहमीच इच्छा राहिली आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र यायला हवं. मराठी माणसाच्या हितासाठी म्हणून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येत असल्याची ही घोषणा होत आहे. याआधी मनानं कुटुंब म्हणून सुद्धा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि आता राजकीय दृष्ट्या देखील दोन्ही बंधूंच्या युतीची घोषणा या ठिकाणी होते. मराठी माणसासाठी आणि शिवसेनेसाठी, मनसैनिकांसाठी देखील हा एक ऐतिहासिक असा क्षण असणार आहे. तर मातोश्रीवरून आपले प्रतिनिधी गोविंद ठाकूर आपल्यासोबत असतील. त्याचबरोबर शिवतीर्थवरून कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत असणार आहेत. थेट आपण मातोश्रीच्या बाहेर जाऊयात गोविंद यांच्याकडे. गोविंद, काही वेळातच उद्धव ठाकरे या ठिकाणाहून आता रवाना होतील. नक्कीच आता थोडक्याच वेळात उद्धव ठाकरे त्यांच्या तापासाठी निघणार आहेत. त्यांच्यासाठी आता ताफा आतमध्ये गेले आहेत आणि थोडक्याच वेळात उद्धव ठाकरे निघणार आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे
प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या आधी ते युती जाहीर करणार आहेत आणि त्याच्यासाठी आता इथे ताफा रेडी झालेला आहे. तर थोडक्यात बोलत आता उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघणार आहेत. हो. तर शिवतीर्थवर जाऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर यांच्याकडे देखील दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्रच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी या ठिकाणी दाखल होणार आहेत. मातोश्रीवरची देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. काही वेळातच उद्धव ठाकरे यांचा ताफा इथून शिवतीर्थवर जाण्यासाठी निघेल. तर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आता काही वेळातच राज ठाकरे देखील इथून निघणार आहेत. कृष्णा, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जातील आणि त्यानंतर तिथून दोघे बंधू एकत्रच पत्रकार परिषदेसाठी जाणार आहेत. निखिल, आपण पाहतो की युतीची अधिकृत घोषणेची पत्रकार परिषद 12 वाजता होणार आहे. मात्र त्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सहकुटुंब बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती जातील आणि तिथे बाळासाहेबांना अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पत्रकार परिषदेसाठी रवाना होतील. शिवतीर्थ हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं निवासस्थान आहे. तिथं आपण पाहतोय बाहेरची दृश्य. काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते, मात्र सगळ्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती जाण्याच्या सूचना इथल्या लोकांनी दिल्या आणि त्यानंतर सगळे कार्यकर्ते जे आहेत तिथे मोठ्या संख्येने जमत आहेत. मात्र आता अशी माहिती मिळते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्मृतीस्थळाच्या वरती पोहोचण्याच्या आधी पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवरती येतील आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या सोबत ते स्मृतीस्थळावरती जातील. तिथे बाळासाहेबांना अभिवादन करून मग पत्रकार परिषदेच्या दिशेनं रवाना होतील असं कळतं आहे. वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद होते आहे आणि मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीच्या घडामोडी घडत होत्या किंवा कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र पाहिलेलं होतं. मात्र अखेर जागा वाटपाच्या मॅरेथॉन बैठका झाल्यानंतर आणि तो तिढा संपल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू आज युतीच्यासाठी होता असं वारंवार म्हटलं जात होतं. त्यानंतर बैठका झाल्या आणि अखेर आज युतीची घोषणा होणार आहे. त्या अगोदर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती दोन्ही बंधू अभिवादन करणार आहेत. तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहात, काय भावना आहेत? तर निश्चितपणे ज्या क्षणाची महाराष्ट्र मराठी माणूस आतुरतेने वाट बघत होता, अखेर तो क्षण आज येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे एक आनंद उत्सव, आनंदाची लहर ही मराठी माणसाच्या मनात आहे. मोठ्या प्रमाणात टीका होते. दोन्ही बंधू एकत्रित आलेत, केवळ त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्रित आलेत आणि विशेष करून उद्धव ठाकरेंवरती भाजपकडून टीका केली जाते. मग तुम्ही अजित पवारांबरोबर कशाला एकत्र आलात? तुमची काय गरज होती? ज्या अजित पवारांना शिव्या घातल्या, ज्या अजित पवारांबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी बनवणार, त्याचा राष्ट्रवादीला मांडीवर घेऊन बसल्यात. त्या प्रश्नांची उत्तरं पहिले द्या. जागा वाटप पूर्ण झालंय का? कारण की तुम्ही जागा वाटपाच्या चर्चेमध्ये नव्हतात, मुंबई अध्यक्ष आहात, इतर वरिष्ठ नेते चर्चेमध्ये होते. जागा वाटप पूर्ण झालंय का? मला वाटतं त्याचं उत्तर तेच देऊ शकतील. ज्या पद्धतीने जागा वाटप जरी होत होतं तरी देखील जागा वाटप करत असताना भाजपकडून विशेषतः टीका केली जात होती की मुंबईचा महापौर परप्रांतीय ठाकरे बंधू करतील, रस्त्याचं नाव देखील बदलतील, अशा प्रकारची टीका तुमच्यावरती केली. मला वाटतं मूर्खपणाचं आहे आणि अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करून काय होणार नाही. मराठी माणसाला माहिती आहे, जे ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्र आले ते मराठीच महापौर करणार. बाकी तुम्ही किती बुटं चमकवा, तुमचं नशीब काय एवढं चमकणार नाहीये. पण त्यांच्याकडून पण सांगितलं